TWJ कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। चिपळूणमधील मुख्य कार्यालयाची आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासणी करण्यात आली आहे। गेल्या 3 तासांपासून TWJ कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात येतोय। दुसरीकडे 6 महिन्यांपासून भाडे थकवल्यानं सोसायटीने कार्यालयाचा ताबा घेतला। 11,000 गुंतवणूकदारांचं आर्थिक भविष्य यामुळे अंधारात आलंय आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर येतंय। या सगळ्या संदर्भात TWJ कंपनीच्या अडचणीमध्ये आता मोठी वाढ होताना बघायला मिळते, कारण 6 महिन्यांपासून भाडे थकवल्यानं सोसायटीने आता कार्यालयाचा ताबा घेतलाय। 11,000 गुंतवणूकदारांचे हे आर्थिक भवितव्य आहे, ते आता कदाचित अंधारात येऊ शकतं आणि कोट्यवधी रुपयांचा याच्यामध्ये घोटाळा झाल्याचं बोललं जातंय। नेमकी बाब येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होऊ शकते। मात्र TWJ कंपनीच्या अडचणीत या कारवाईमुळे मोठी वाढ झाली आहे। स्वप्नील घाग या संदर्भात अधिकचे अपडेट देतील। स्वप्नील, हे सगळं प्रकरण नेमकं काय आणि कशा प्रकारे कारवाई होती आता? अश्विन, खरं तर दुप्पट परतावा मिळेल ह्या आमिषापोटी हे सगळं गुंतवणुकीचं प्रकरण आहे आणि त्या अनुषंगाने आता चिपळूणमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांनी जे आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून चिपळूणमधलं जे मुख्य कार्यालय आहे त्याची आता तपासणी सुरू आहे। खरं तर हे 4 तास झाले आणि या 4 तासामध्ये कार्यालयातील जे महत्वाचे कागदपत्र असतील किंवा इतर जे वस्तू आहेत त्यांची तपासणी सुरू आहे, पंचनामा सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून जे 11,000 गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांच्या जो ठेवी आहे त्या ठेवीच्या अनुषंगाने हा सगळा तपास सुरू आहे। खरं तर यवतमाळमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर चिपळूणमध्ये दुसरा गुन्हा दाखल झाला होता आणि यामुळे संपूर्ण जे TWJचे गुंतवणूकदार आहेत यामध्ये मोठी खळबळ सध्या उडाल्याचं पाहायला मिळत आहे। अश्विन, स्वप्नील, धन्यवाद या माहितीबद्दल।